ऐकण्याचा एकाग्रतेने निश्चित प्रयत्न केला आणि ते ऐकलं, नुसतं ऐकलं नाही तर ते समजून घेतलं, ते प्रॅक्टिकली उतरवलं, त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं, ते फॉलो केलं आणि आज मी इथे आहे. म्हणून मी अचानक तिथून इथं आलो का सरांनी, आदरणीय सरांनी खूप छान उदाहरण दिलं. ते त्यांचा प्रेरणादायी प्रवास, ते लगेच आयटीआय झालं, त्यांनी सीबीआय केलं, लगेच शिल्पनिदेशक म्हणून आले का नाही. त्यांचा संदेश आपल्याला मोठा आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, कुठली गोष्ट लगेच होत नाही, त्याला मोठा संघर्ष असतो. सरांच्या वाटेला असेल, माझ्या 25 वर्षापूर्वीच्या परिस्थितीमध्ये आमच्या वाटेला आलेला संघर्ष हा निश्चित अतिशय काटेरी होता. ऑफलाईनचा काळ होता, ऑनलाईन काहीच नव्हतं. कुठली गोष्ट घडण्यासाठी प्रचंड असा वेळ, प्रचंड असे पेशन्स ठेवून काही गोष्टीची वाट बघण्याची क्षमता आमच्यामध्ये होती. आणि आज तो तुमचा काळ जर बघितला तर तुम्हाला लागलीच सगळ्या गोष्टी ऑनलाईन, सगळ्या गोष्टी जागेवर अवेलेबल, तुमचा वेळ पण वाचतो. पण हे करत असताना उरलेला वेळ आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे ठरवलेलं ध्येय आहे, संकल्प आहे, त्यासाठी आपण समर्पित करतोय का? ज्यावेळेस मी विद्यार्थी तुषार पगारे दिंडोरी आयटीआय सोडला, मी अप्रेंटिस कुठून केली, मनमाड पासून तर ठाणे वागळे स्टेट महिंद्रा अँड महिंद्राला एक दोन महिने अपडाऊन केली. अपडाऊन केल्यानंतर कळलं की दगदग होते, काहीतरी तिथे जाऊन डब्बा खाते, 5-6 घंटे करते. थोडं तिथले सरांची परवानगी घेतली, कारण मला 3:30ला गाडी असायची, 4-5 घंटे पुन्हा एक आलं विषय. वडील शिक्षक माझे, औपचारिकता जीवनात ठेवायची नाही. माणसाचा सर्वात मोठा होताना समजून घेणार मी स्वतःला अंगीकृत